देवगिरी किल्ला हा इतिहासात कधीही लढाईने जिंकला गेलेला नाही. हा किल्ला फक्त फितुरी किंवा अन्न पाणी संपल्यामुळे शत्रूच्या ताब्यात गेला होता. म्हणूनच हा आतापर्यंत कुठलाही राजा हा किल्ला जिंकू शकलेला नाही. तर आज आपण आता दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत. तर मागच्या वेळी जेव्हा मी आलो होतो तेव्हा मी हा पूर्ण जो पार्ट होता, हा पूर्ण पहिला पार्टमध्ये मी पूर्ण एक्सप्लेन केला. इथला जेवढा पण इतिहास आहे दौलताबादचा देवगिरी किल्ल्याचा, हा पूर्ण देवगिरी किल्ल्याचा इतिहास मी पहिल्या भागामध्ये पूर्ण केला. तुम्ही जर पहिला भाग अजून बघितला नसेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही पहिला भाग पूर्ण बघा आणि त्याच्यानंतरचा दुसरा भाग बघा, तेव्हाच तुम्हाला संपूर्ण माहिती बरोबर कळेल. चला तर मग आपण आता आपल्या दुसऱ्या पार्टला सुरुवात करू आणि जसं जसं मी वर जाईल तसं तसं तुमच्यापर्यंत मी हिस्ट्री पोहोचत जाईल. हे बघा, हा खालचा पूर्ण पार्ट कंप्लीट केला आहे. आता आपण त्या वरच्या पोर्शनला जाणार. आता हा जो पण तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय हे पूर्ण आपण पार्ट 1 मध्ये एक्सप्लोर केलं आहे. आता आपण चाललो आहे दुसऱ्या पार्टकडे. आता आपण जसं जसं चाललो आहे तसं तसं तुम्हाला परत नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला मिळणार आहे. सोबत त्याचा इतिहाससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला आधी पहिला पार्ट बघा, मगच सेकंड पार्ट बघायला माझ्या चॅनलवर या. आता आपण देवगिरी किल्ल्यामध्ये प्रवेश केला आहे. समोर असलेलं हे चांद मिनार इथलं एक सौंदर्य आणि एक लक्ष वेधनीय आहे. आता आपण आहोत चांद मिनारच्या अगदी समोर असलेल्या मोकळ्या मैदानावर, ज्याला आपण अंबरकोट म्हणतात. इथे अनेक प्रकारच्या तोफा ठेवलेल्या आहे. ह्या भागात प्रामुख्याने एक लांब आणि शक्तिशाली तोफेची माहिती खूप महत्त्वाची आहे, जे पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. ह्या तोफ्यांचा मुख्य उद्देश किल्ल्याच्या तटबंदीवर हल्ला करणाऱ्या शत्रूंसाठी आहे. मुख्य म्हणजे ही तोफ जमिनीवर असल्याने तिचा वापर जवळून येणाऱ्या पायदळावर किंवा हत्तींवर मारा करण्यासाठी केला जातो. या तोफ यादवांच्या काळानंतरच्या मुस्लिम राजवटीतील बहमनी किंवा निजामशाही असे असावे असे म्हटले जाते, कारण चांद मिनारचे बांधकामही त्याच काळात झाले होते. आता आपण जिथे आलो याचं नाव आहे ओपन कॅनन गॅलरी. कॅनन गॅलरीच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तिथं आधुनिक काळातले शस्त्र आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे पूर्णपणे इथं आधुनिक काळातले शस्त्र, जे की महाराजांनी निजामशाहींच्या शस्त्रांना मारण्यासाठी उपयोग केलेले आहे. आता इथल्या बऱ्याचशा काही गोष्टी आहे ज्याची इन्फॉर्मेशन अजून खूप बाकी आहे, तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. खूप साऱ्या गोष्टी अजून एक्सप्लोर करण्यासारख्या ज्यातली आहे, जे पण सगळ्यात मेन आहे. खास तर ह्या तोफेंची लांबी फार मोठी आहे. तोफेच्या तोंडाचा भाग रुंद असून मागील भाग अरुंद आहे, ज्यामुळे गोळा टाकताना मिळणारा दाब हा नियंत्रित करता येतो. आता आपण जाणार आहोत हेमाडपंथी मंदिराकडे. हेमाडपंथी मंदिर हे देवगिरी किल्ल्याच्या इतिहासातील एक अतिशय आणि एक महत्त्वाचा गूढ भाग आहे, ज्यामध्ये बरेच काही रहस्य लपलेलं आहे. तर हे जे हेमाडपंथी मंदिर तुम्हाला दिसतंय, हे मंदिर साधारणपणे 12व्या किंवा 13व्या शतकात बांधले गेले होते. हे मंदिर पूर्णपणे हेमाडपंथी शैलीत बांधलं आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे यात चुना किंवा सिमेंटचा वापर न करता दगड एकमेकांमध्ये खोमणी करून बसवले जातात. 1318 मध्ये खिलजीने देवगिरीवर ताबा मिळवल्यानंतर ह्या मंदिराला मस्जिदीत रूपांतर केले होते. परंतु आतील मूर्ती हटवून तिथे इस्लामी पद्धतींची प्रार्थना स्थळे तयार केली जात होती. आजही तुम्ही इथे गेलात तर छतांवर किंवा खांबांवर हिंदू नक्षीकाम तुम्हाला बघायला मिळेल. हे मंदिर म्हणजे भारतीय इतिहासातील संघर्ष आणि समन्वयाचे प्रतीक आहे. आणि देवगिरी किल्ल्यावरचं हे जे युद्ध चाललेलं होतं, हे युद्ध फक्त खाण्यावरून किंवा पाण्यावरून ह्या किल्ल्यावरचे युद्ध झालेले आहे. म्हणूनच आजपर्यंत कुठलाही राजा हा किल्ला जिंकू शकलेला नाही. ह्या किल्ल्यावरचं युद्ध फक्त फितुरीसाठी होतं. आता आपण आलोय इथलं सगळ्यात मोठं दरवाजा म्हणजे महाकूट प्रवेशद्वाराजवळ. हा दरवाजा पूर्वी संरक्षणाचे सर्वात महत्त्वाचे आणि भयानक रहस्य उलगडते. युद्धाच्या वेळी शत्रू हत्तींचा वापर करून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करायचे. हे किडे हत्तींच्या कपाळाला लागून हत्ती जखमी व्हायचा. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे शत्रूने पहिला दरवाजा तोडला तरी त्याला लगेच आत जाता येत नव्हते, कारण 2 दरवाजांच्या मध्ये एक मोकळी जागा असायची, जिथे शत्रू अडकला की वरच्या बाजूला छिद्रातून शत्रूवर गरम पाणी, गरम तेल किंवा बाण सोडला जायचा. दरवाजाची कमान इंडो इस्लामिक शैलीत होती. वरच्या बाजूला अर्धवट दिसणारे नक्षीकाम हे दगडी बांधकाम हे सिद्ध करते. काळानुसार यादव, खिलजी, तुगलक, निजाम आपापल्या पद्धतीने यात बदल करत गेले. दरवाजांच्या बाजूला असलेले दगड एकमेकात घट्ट बसवलेले आहे, जे तोफाचा गोळा लागला तरी कोसळणार नाही इतकी त्यामध्ये ताकद आहे. आता आपण चाललोय चिनी महालकडे. चिनी महाल इथलं अत्यंत सुंदर आणि एक वैशालिक रूप म्हणजे हे चिनी महाल आहे.
देवगिरी किल्ल्यावर आल्यावर तुम्हाला चिनी महाल समोर दिसून येईल. एक अतिशय आणि सुंदर पण परंतु ऐतिहासिकदृष्ट्या दुर्दैवी आणि रहस्यमयी राजवाडा हा आहे. आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की याचं नाव चिनी महल का ठेवलं. एकेकाळी बाह्य भिंतीवर अतिशय सुंदर आणि चकमकीत निळ्या रंगाच्या चिनी मातीच्या टाईल ह्यावर होत्या. ह्या टाईलमुळे महल लांबूनच चकमकत असायचा. जरी आज बहुतांश टाईल नष्ट झाल्या तरी त्याचे काही अवशेष आजही आपल्याला इथे बघायला मिळते. त्यामुळे याला चिनी महाल सुद्धा म्हणतात. चिनी महालचा इतिहास केवळ सौंदर्यपुरताच मर्यादित नाही तर त्याच्यासोबत भयानक सत्य जोडलेला आहे. हा महल अनेक राजघराण्यातील व्यक्तींसाठी कारागृह ठरलेला आहे आणि हा कारागृह एक अतिशय साधारणपणे नाही तर इथे येणाऱ्या प्रत्येक कारागृहातील व्यक्तीची मृत्यू इथे निश्चित आहे. असं म्हटलं जातं की तानाजी मालुसरेंचे पुत्र म्हणजेच रायबा मालुसरे यांनाही काही काळ इथे ठेवण्यात आले. कुतुबशाही वंशाचा शेवटचा सुलतान अबुल हसन कुतुबशाह किंवा तानाशाह याला औरंगजेबाने कैद केल्यानंतर तब्बल 12 वर्षे या चिनी महालात त्याला बंदिवास भोगावा लागला होता. अखेर 1699 त्याचा ह्याच ठिकाणी मृत्यू झाला. त्यांच्या बांधकामात हिंदू मुघल अशा दोन्ही शैलींचा संयम आपल्याला बघायला मिळतो. आता आपण आलोय देवगिरी किल्ल्यावरील सर्वात थरारक आणि गुंतागुंतीचा भाग असलेला म्हणजे अंधेरी. हा भाग किल्ल्याच्या वरच्या बाजूला म्हणजेच बाले किल्ल्याकडे आहे. शत्रू रोखण्यासाठी हा एक अत्यंत कल्पक सापळा म्हणून बनवलेला आहे. हेमडपंथीचं काम तुम्ही गुफेत गेल्यानंतर बघू शकता. ह्या मार्गात नैसर्गिकरित्या प्रकाश जास्त पोहोचू शकणार नाही यासाठी याची अशी रचना केली जाते. शत्रू जेव्हा मशाल घेऊन हात शिरायचा प्रयत्न करतात तेव्हा अचानक येणाऱ्या वळणांमुळे किंवा वाऱ्याच्या झोतात मशाली विझत असतात. अंधेरीमध्ये अनेक ठिकाणी खोटे रस्ते आहेत. शत्रू चुकून चुकीच्या वळणाला गेला की तो थेट शेकडो खाली खोल दरीत पडायचा आणि पाण्यात थंकात पडायचा आणि जेणेकरून मगर त्याला तिथेच मारून टाकायचा. जर शत्रूने आत शिरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या गुहेमध्ये ओल्या लाकडांचा किंवा मिरचीचा धूर सोडून शत्रूचा श्वास कोंडण्याची व्यवस्था तिथे होती. अंधेरी भिंत अशा पद्धतीने कोरलेली आहे की तिथे केलेल्या आवाजाचा प्रतिध्वनी शत्रूला गोंधळात पाडतो. सैनिकांच्या पावलांच्या आवाजामुळे शत्रूला असे वाटायचे की समोरून मोठे सैन्य येत आहे, ज्यामुळे ते घाबरून मागे फिरायचे किंवा चुकीच्या वळणाला जायचे. इतिहासात हा किल्ला कधीही प्रत्यक्ष युद्धात कोणीही जिंकू शकलेला नाही. जो कोणी इथे पोहोचला त्याने एकतर कपटाने किंवा फितुऱ्यानेच हा किल्ला ताब्यात घेतलेला आहे. अंधेरीचा हा टप्पा पार करणे म्हणजेच प्रत्येक सैन्यासाठी आत्महत्या करण्यासाठी हे होते. देवगिरी किल्ला हा फक्त मराठा साम्राज्याशी असलेला संबंध केवळ लष्कर ताबा नसून तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा व राजकीय वर्चस्वाचा एक मोठा भाग आहे. पेशवे सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हैदराबादच्या निजामाचा दारुण पराभव केला आणि ह्या विजयानंतर झालेल्या तहामध्ये निजामला देवगिरी, अहमदनगर व बिजापूर यासारखे महत्त्वाचे किल्ले मराठ्यांना द्यावे लागले. ही मराठा इतिहासातील एक निर्णायक लढाई होती. यात मराठ्यांचा सर्व प्रमुख सरदारांनी एकत्र येऊन निजामाला हरवले. या विजयामुळे देवगिरी व छत्रपती संभाजीनगरवरील मराठ्यांचे नियंत्रण अधिक मजबूत झाले. मराठ्यांच्या दृष्टीने देवगिरी हा केवळ एक दगडी गड नव्हता तर हा एक वारसा व स्वाभिमान हा मराठ्यांचा होता. देवगिरी किल्ल्याच्या इतिहासात मराठा साम्राज्याचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. हालाकी ह्या काळात किल्ला थेट मराठ्यांच्या ताब्यात नव्हता, तरीही ह्या किल्ल्याच्या अभ्यास रचनेचा अभ्यास त्यांनी स्वराज्यातील इतर किल्ल्यांच्या बांधणीसाठी केला होता. 18व्या शतकामध्ये पेशव्यांच्या काळात मराठा साम्राज्याने उत्तरेकडे व दक्षिणेकडे आपला विस्तार केला. इसवी सन 1760 उदगीरच्या लढाईमध्ये मराठ्यांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला. या विजयानंतर झालेल्या तहामध्ये देवगिरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. पेशव्यांच्या काळात या किल्ल्यावर मराठा प्रशासनाची घट्ट पकड होती.
किल्ल्याच्या डगडुजी आणि संरक्षणासाठी मराठ्यांनी विशेष तरतुदी केल्या होत्या. या काळात किल्ल्याचा वापर लष्करी छावणी आणि कोठार म्हणून केला जात असे. देवगिरी किल्ला हा मराठा निजाम यांच्यातील संघर्षाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. 1760 व 1795च्या काळात हा किल्ला काही वेळ तहाच्या अटीनुसार किंवा युद्धातील विजयानुसार दोन्ही सत्यांच्या हाती गेला. 1795 मध्ये खर्डाच्या लढाईत मराठ्यांनी पुन्हा एकदा निजामावर मोठा विजय मिळवला आणि ज्यामध्ये देवगिरी परिसर हा मराठ्यांच्या प्रभावाखाली आला. आता आपण जाणार आहोत बाले किल्ल्यावरील गणेश मंदिरामध्ये. हे मंदिर गणेशजींचं शेंदूर चर्चित मंदिर आहे. हे मंदिर निजामकालीन असून इथे यादवांच्या काळातील अनेक महाराजांनी ह्या मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. असं मानलं जातं की कोणी ह्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी इथं येत असेल किंवा इच्छा व्यक्त करण्यासाठी येत असेल तर इथे तुम्ही चांगल्या मनाने जर आलात तर इथे तुमची इच्छा नक्की पूर्ण होते. आणि अजूनही इथे स्थानिक लोक असे मानतात की हे मंदिर अजून सुद्धा ह्या किल्ल्याचं संरक्षण करत आहे. ह्या किल्ल्याकडे दुरून जर बघितलं, हा किल्ला अक्षरशः आभाळाला टेकलेला असावा असं आपल्याला दुरून वाटतं. पण विचार करायचा जर झाला तर आपल्या मराठा साम्राज्याच्या अनेक महाराजांनी इथे आपला जीव गमावला. का तर हा किल्ला जिंकण्यासाठी. पण ह्या किल्ला जिंकण्याच्या पाठीमागचा हेतू मराठा साम्राज्य जिंकणं किंवा त्यावर राज्य मिळवणं नव्हतं. इथे अन्न पुरवठा, पाणी पुरवठा अत्यंत कमी होता. ह्या किल्ल्यावर विजय मिळवण्याचा त्यामागचं कारण एकच होतं की इथं अन्न पुरवठा आणि खाद्य पुरवठा सैनिकांसाठी राहावं, राजांसाठी राहावं, जेणेकरून इथल्या प्रजा इथं जिवंत राहू शकत. ह्या बाबतीत इथे लढाया झाल्या परंतु आत्तापर्यंत कोणीही हा किल्ला जिंकू शकलेला नाही. तुम्ही जर संभाजीनगरमध्ये आलात तर ह्या किल्ल्याला नक्कीच भेट द्या आणि आपल्या मराठखालील किल्ल्यांचा इतिहास जाणून घ्या. आता ह्याच पद्धतीने आम्ही आमचा हा सेकंड पार्ट सुद्धा पूर्ण कंप्लीट केला. तर देवगिरी किल्ल्याबद्दल जितका इतिहास आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता आला तितका आम्ही दोन्ही पार्ट दरम्यान तुम्हाला पोहोचवला. पहिला पार्ट सुद्धा आम्ही आमच्या युट्यूब चॅनल अपलोड केला आणि सेकंड पार्ट आता आम्ही अपलोड करू काही दिवसांनी. तर तुम्ही अजूनही पहिला पार्ट बघितला नसेल तर आमच्या चॅनलवर जाऊन पहिला पार्ट पूर्ण बघा, मगच तुम्हाला सेकंड पार्ट पूर्णपणे कळेल. आणि व्हिडिओ आमचा हा आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून येणारे अजून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील.